गांधीनगरमधील बांधकाम व्यावसायिकांकडे मागितली 12 लाखाची खंडणी। उजगाव हद्दीत गट क्रमांक 199/3 या जागेमध्ये तुकाराम नामदेव जाखले यांचे बांधकाम सुरू असून त्या बांधकामावर नितीन कदम यांनी सुपरवायझर म्हणून नेमणूक केली आहे। बांधकाम व्यावसायिकांनी संबंधित विभागाचे परवाने घेऊन बांधकाम केले आहे। दरम्यान श्रीनिवास लाड यांनी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे कार्यालयातून माहिती अधिकारातून या बांधकामाबाबत माहिती प्राप्त केली। 10 फेब्रुवारीला लाड यांनी सुपरवायझर नितीन कदम यांची गांधीनगरमध्ये गणेश टॉकीजवळ भेट घेऊन सुरू असलेल्या बांधकामाबाबत माहिती घेतली आणि मालकाला निरोप देण्यास सांगितले। त्यानंतर 17 फेब्रुवारीला कदमवाडीमध्ये एका हॉस्पिटलजवळ लाड यांनी सुपरवायझर नितीन यांना पुन्हा बोलावून घेतले आणि तुम्ही हे बांधकाम कशा पद्धतीने करत आहात, तुम्हाला बांधकाम परवाना कसा प्राप्त झाला, मला माहिती अधिकारातून या बांधकामाबाबत सगळी माहिती मिळाली आहे, त्यामुळे मी या बांधकामावर प्राधिकरण विभागाकडे तक्रार करून तुमचे बांधकाम थांबवणार आहे। ते थांबवायचे नसेल तर मला प्रत्येक बांधकाम गाळ्याला 2 लाखाप्रमाणे 6 गाळ्यांचे 12 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर मी तुमच्या बांधकामाची तक्रार करून तुमचे बांधकाम बंद पाडणार अशी धमकी देऊन खंडणी मागितली। त्यानंतर सुपरवायझर नितीन कदम यांनी गांधीनगर पोलिसांना याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी श्रीनिवास लाड यांना अटक केली असून गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी बांधकाम व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची खंडणी वसुलीबाबत कोण त्रास देत असतील तर गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये संबंधितावर तक्रार द्यावी असे सांगितले। सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संदीप जाधव करीत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उजगावहून विजय शिंदे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।